महायुती आता बुलढाण्यामध्ये होईल असं काही वाटत नाही. कारण बी जे पीचा उमेदवार बहुतेक काल त्यांनी पक्षाने त्याला मान्यता दिलेली आहे आणि काँग्रेस उभाटाचं सुद्धा त्यांचे अलायन्स झालं आहे, पण त्यांचा उमेदवार अजून ठरलेला नाही आहे. आणि आम्ही ज्या पद्धतीने मागे सांगितलं की आम्ही उमेदवाराच्या शोधामध्ये आहोत, अजून पण आम्हाला पण चांगला उमेदवार भेटलेला नाही आहे. जिल्ह्यात अजून युती झाली नाही जिल्ह्यामध्ये. नाही, आता काल आम्ही सगळीकडे जिल्हाभराचे आम्ही इंटरव्ह्यू घेतले, अजून कुठेही युतीची चर्चा नाही आहे. त्यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे का, होईल का युती? अजून तर काही कोणाकडनं काही मेसेज नाही. आमचे पत्र आम्ही त्यांना दिलेले आहेत चर्चा करा म्हणून, पण उत्तर कोणाकडनं आलेलं नाही. विजयराज शिंदे म्हणतात अद्यापर्यंत आम्हाला पत्र मिळालं नाही. आता तुमच्या माध्यमातून टी व्हीवर दाखवून पाठवलं, आम्ही मेल केला, त्यांच्या श्वेताताईंना दिला, आकाशदादाला दिला, चेनूभूला दिला, सगळ्यांना दिलं. आकाशदादाकडून किंवा त्यांच्याकडून काय आतापर्यंत काय आले? अजून काहीच नाही. राहुल गांधीजवळ जादूच कुठे चालायला, फ्लॉप केस आहे ती. पण भारतीय जनता पार्टीचं एकमेव हे राहिलेलं आहे, तयारी राहिलेली आहे की छोटे छोटे पक्ष संपवण्याची त्यांची तयारी होती. काय वाटते बिहारच्या निवडणुकीमध्ये तसं काय झालं दिसलं आपल्याला? आता ही निवडणूक आहे, त्यांनी उमेदवार टाकले आणि जिंकले. युद्धामध्ये लढताना कोण समोरचा छोटा आणि कोण मोठा आहे असं काही पाहिलं जात नाही. या युद्धामध्ये सगळं सर्वस्व पणाला लावत असतात आणि सगळ्यांना सोबत घेऊन आणि विरोधकांच्या विरोधामध्ये लढाई लढल्या जाते आणि विजय प्राप्त होतो. त्याच्यामुळे छोटे मोठे पक्ष संपवणं किंवा हा याच्यातला काही उद्देश दिसत नाही. संजय राऊतांनी एक ट्विट केलं की जो पॅटर्न महाराष्ट्रामध्ये चालला तोच पॅटर्न बिहारमध्ये चालला, मतचोरीचा. मला मतचोरी कशी होते यांच्या आरोपावर मला हेच कळत नाही. डबल नावं असणं, त्याच्यावर मतदान होणं हे आपण समजू शकतो. मेलेल्या माणसाची नावं किंवा जे लोक गाव सोडून गेले त्यांच्यावर मतदान मारलं हे वेगळं, पण ते काय एकच पक्ष करतो का? मृतांच्या नावावर मतदान करणारे सगळ्याच पक्षाचे लोक असतात. डबल मतदान करणारे बऱ्यापैकी हे काँग्रेस महाविकासचेच नाव मतदान आहे, हे मी वारंवार सांगितलं. जे लोक सोडून गेले त्यांच्यावर जे मतदान होतं हे सगळेच पक्ष करतात. याचा मतचोरीचा संबंधच कुठे येतो? कोणतं डोकं लढवून हे महाविकास आघाडीचे नेते किंवा राहुल गांधी किंवा संजय राऊत ही हा निकष लावतात की मतचोरी झाली, हेच कळत नाही. अरे हा सरळ सरळ जनतेचा कल आहे, हा जनता धनाचा कल आहे. तुम्ही पहिले EVMवर आरोप केले तर तुम्ही जिंकले तर EVM चांगलं, हारले तर EVM खराब. आता हे जिंकले तर परत मतचोरी आली. तुम्ही हे मान्य करा ना की तुमची अवकात राहिली नाही काय म्हणून. जनता तुम्हाला लाथडून राहिली, जनताला तुम्ही पटवून राहिले, हे मान्य करा. मतदान केलं होतं महायुतीला, भाजपला, त्याच पद्धतीने बिहारमध्ये तसं काही झालं? लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट दिसूनच राहिला ना रिझल्टमध्ये. 10,000 लाडक्या बहिणीला जी मदत त्या ठिकाणी दिल्या गेली त्याचा इम्पॅक्ट दिसूनच राहिलेला आपल्याला. महाराष्ट्रातही आपण अनुभवला. काँग्रेसनं असा आरोप केला की ते आमिष म्हणून दाखवलं होतं आणि 10,000 रुपये 1.5 कोटी महिलांच्या खात्यात जमा केले बिहारमध्ये. तुम्ही 65 वर्ष सत्ता भोगली तर तुम्ही काय कमी आमिष लोकांना दिले? तुम्ही काय कमी प्रयोग असे केले? तुम्हाला 65 वर्षात काहीच करता नाही आलं ना. बिहारच्या निवडणुका झाल्या त्या संदर्भामध्ये NDAला खूप मोठं यश आलं आहे. कसं पाहता त्या यशाकडे आणि महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे? अपेक्षेपेक्षा जास्त यश बिहारच्या निवडणुकांमध्ये NDAला त्या ठिकाणी आलेलं आहे. जवळपास 200 जागापर्यंत पोचण्याची चिन्ह आता तरी दिसून राहिले आहेत आणि महाविकास आघाडी काँग्रेससह भुईसपाट त्या ठिकाणी झाली. काँग्रेस तर अवघ्या 4 जागावर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या महापालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपरिषदांमध्ये या महाआघाडीचा असा धुवा या ठिकाणी उडणार आहे. कारण महाविकास आघाडी आता ही जनतेपासून खूप दूर गेलेली, जनते विश्वास त्यांच्यावर आला नाही. महायुती पुन्हा महाराष्ट्रामध्ये जसं यश विधानसभेला प्राप्त केलं तशाच प्रकारचं यश नगरपालिकामध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्राप्त करेल. डबल मतदानाचा परिणाम होऊन राहिला म्हणून याचा फायदा महाविकास आघाडीला मिळतो ना. मी जाहीरपणे पहिले सांगितलं, डबल नावं जी आहेत ही काँग्रेसच्या काळापासूनची आहे, 20-30 वर्षापासूनची आहेत आणि याचा फायदा त्यांनाच मिळून राहिलेला आहे. हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की याला किनार मतचोरीचीच आहे असं बोलून राहिले. ते आता हारल्यानंतर सगळे रडीचे डाव असतात. काहीतरी कारण सांगायचं असतं की आम्ही कशामुळे हारलो. खरं तर तुम्ही फक्त हवेत उडणारे लोक आहेत, तुम्ही जमिनीवर लोकांचे कामं करत नाही. भारतीय जनता पार्टी, शिवसेना हे सगळे पक्ष जमिनीवर काम करून राहिले आहेत. मागच्या 15-20 वर्षामध्ये त्या मुख्यमंत्र्यांनी बिहारच्या जी गुंडागर्दी खतम केली, जो न्याय त्या ठिकाणी जनतेला दिला,
करोड म्हणजे लाखाच्या संख्येने गावगुंडांना तडीपार केलं, चालत्या महिलेची इज्जत लुटली जायची ते बंद केलं आणि त्याच्यामुळे लोकांना सुरक्षित आयुष्य त्या महाराष्ट्रात बिहारमध्ये जगता आलं. आपणही भारतामध्ये सगळ्यात सांगायचं की बिहार खूप डेंजर स्टेज आहे, बिहारमध्ये खूप गुंडेगिरी, इकडचे लोक गेले की त्यांना लुटवायचं. आज त्या माणसाने ते बिहार लाईनवर आणलं, हे तिथल्या जनतेला पटवून राहिलं. तुम्ही हे काम मान्य करत नाही. ज्यावेळेला काँग्रेसचं सरकार त्या बिहारमध्ये होतं किंवा काँग्रेस सोबत होती त्यावेळेला बिहारची हालत काय होती? पिक्चरमध्ये डायलॉग राहायचा की बिहार का बच्चा माँ की पेट से तलवार और पिस्तौल के पैदा होता, ही भाषा होती त्या काळात. हे सगळं संपवलं. काँग्रेसचा आरोप असा आहे की आजही बिहारमध्ये 80% क्राईम वाढलेला आहे. मला वाटतं जेवढा क्राईम कंट्रोलमध्ये नितीश कुमारने केला हे बिहारच्या आणि भारतातल्या राजकारणामधलं सगळ्यात मोठं प्रमाण त्या ठिकाणचं आहे की त्यांनी क्राईम कंट्रोल केला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.